चला फिल्डिंग करणारी टीम आम्ही तुम्हाला विनंती करतोय आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. रोहित पाटील आपण स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहात. क्षेत्ररक्षणाची रचना करा. त्याचबरोबर मी बॅटिंग करणारी टीम 22 गाव योद्धा विवेक शिंदे प्लीज आपले बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आमच्याकडे थोडासा वेळ कमी आहे, प्लीज आपण सहकार्य करा. तब्बल 8 मॅचेस आहेत आजच्या दिवसामध्ये. बॅट्समनची नावं देण्याची गरज नाही. 3 बॅट्समन तुमचे कोणतेही बॅटिंग करतील आम्ही सांगतो या ठिकाणी तुम्हाला. पंचांनाही मी विनंती करतो सर सामना आपण सुरू करूया. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. रोहित पाटील आपल्याला वॉट अ मॅच यार. 12 खेळाडूंनी एकमेकांना टाळ्या दिल्या. ते बोलले भाई मिल बाटके खाएंगे. दुसरा बोला थांब आता सुपर ओव्हर आहे ती कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामध्ये काय घडतंय? चेंडू मैदानामध्ये दिला जाईल. सुपर ओव्हर ये नाही देखा तो म्हणजे पैसा वसूल. सातारा प्रीमियर लीग सुपर ओव्हर झाली. प्रेक्षक बोलत असतील येस आमचा सगळा पेट्रोलचा खर्च आणि नेटचा खर्च पूर्ण वसूल झालाय. वॉट अ मॅच. सुपर ओव्हर ही ती मॅच आहे. 1 ओव्हरमध्ये आता समजेल या पहिल्या मॅचचा विजेता कोण. वाट बघावी लागली, भरपूर प्रतीक्षा करायला लागली. वॉट अ मॅच. आणि गोलंदाजीसाठी कदाचित आपण पाहिलं तर अक्षय पाटील मोन्यालाच दाखल केलं जाईल गोलंदाजीसाठी. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर प्रथमेश राठोड मॅन फ्रॉम कोल्हापूर तो दाखल झाला. एका बाजूला आपण पाहिलं तर दोघेही ऑल इंडिया आयकॉन सध्या आपण पाहिलं तर एकमेकांच्या समोर असतील. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन 22 गाव योद्धा कासपाटा टीमचा प्रथमेश राठोड. दुसऱ्या बाजूला संत बाळूमामा वॉरियर्स या टीमचा आपण पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन गोलंदाज रायगडचा अर्थातच अक्षय पाटील मोन्या तो दाखल झाला. 6 चेंडू मध्ये किती धावा होतात? कारण की याआधी आपण पाहिलं तर संपूर्ण 57-75 धावेचं आव्हान होतं. तिथे आपण पाहिलं तर ते आव्हान आपण पाहिलं तर टाय झाली मॅच. आणि त्यानंतर या सुपर ओव्हरमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन आलो. tenniscricket.in माध्यमातून सातारा प्रीमियर लीग 2025 तुम्ही पाहताय. सुपर ओव्हर प्रेक्षक खुश आहेत या मॅचला घेऊन. त्यांना आपण पाहिलं तर पैसा वसूल मॅच बघायला भेटली. आणि सध्या आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. चला स्पीडअप घ्या प्लीज. संत बाळूमामा वॉरियर्स संपूर्ण जे प्रेक्षक आहेत आपण बाउंड्री लाईन पासून थोडे मागे या. पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर चांगला चेंडू हाताला जातो वेगानं हाताला. अक्षय पाटील एका बाजूला मोन्या दुसऱ्या बाजूला तो देखील ऑल इंडिया आयकॉन आपण पाहिलं प्रथमेश राठोड. आता अक्षय पाटील आणि प्रथमेश राठोड अशी ही मॅच तुम्हाला बघायला भेटेल. यावेळी देखील आपण पाहिलं थोडासा वाईडिश यॉर्कर चेंडू खोदून काढला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. सुजित शेवाळे येतोय थोडीशी आपण पाहिले चेंडू हातातून निसटला तो खाली पडला. क्रिकेट असो किंवा आयुष्य असो तुमच्या हातातून एखादी संधी निसटते तर दुसरा येतो त्या संधीचं सोनं करून जातो. हल्ली सबर का फल मीठा नहीं होता मेरे दोस्त, हल्ली सबर का फल किसी और का होता है. असे दिवस चालू झाले. 2 धावसंख्या. व्हॉट अ मॅच. यावेळी देखील उचलला आहे खेळाडू. लॉंग ऑन रिजन मध्ये कॅच ड्रॉप होतीये. मोन्या नाराज असेल. अक्षय पाटीलनं अगदी कमरेवरती हात ठेवलाय. दुसऱ्या बाजूला काय घडतंय? अगदी चेंडू हातातून निसरला. बॅटिंग करणारी टीम 22 गाव योद्धा कासपठार टीम बोलत असेल आम्हाला धावा हव्यात कशाही हव्यात. फेकी केली तुम्ही स्टंप पडला चेंडू दुसरीकडे गेला. आम्ही धावा कंप्लीट केल्या 2. इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. आम्हाला धावाच हव्यात. टीमची टोटल आपण पाहिली तर 4. व्हॉट अ मॅच यार. अप्रतिम मॅच. दोन्ही बॅटर एका बाजूला चर्चा करतात एकमेकांसोबत. 12 खेळाडू ते शांत उभे आहेत. एकाला नक्क चावायची सुरुवात होती त्यांना आरामात आता आपण पाहिले तर मॅचकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. 3 चेंडू झाले 3 अजून बाकी आहेत. प्रथमेश राठोड स्ट्राईकला. ऑल इंडिया आयकॉन विपक्ष ऑल इंडिया आयकॉन. यावेळी देखील सुरेख फटका उचलला आहे खेळाडू. 1 बाउंड चेंडू आपण पाहिलं तर जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. .in माध्यमातून थोडा शफल झाला. बॅट स्विंग पहा. तदनंतर ज्या पद्धतीने आपण पाहिली तर देहयष्टी पाहिली चेहऱ्यावरची स्माइल पाहिली
कारण की हा फटका हा चौकाराचा होता. या देखील यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, क्रिकेटचा अस्त्र मोन्यानं बाहेर काढला. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, जागा सोडले तोपर्यंत आपण पाहिलं तर ओहो ओहो फसवलं गेलं. येस, बॅटर आपण पाहिलं तर जरूर यावेळी मात्र माघारी कोण येत आहे हे लेग अंपायर आता सांगतील. लेट्स सी. शेवटच्या बॉलवरती फक्त तुम्हाला मुभा आहे, बाकीच्या बॉलवरती दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडावं लागेल. हा नियम आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. तुम्ही स्ट्राईक पकडून ठेवू शकत नाही दुसऱ्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणण्यासाठी. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येईल आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना टीम 22 गाव योद्धा या टीमने बनवलेल्या आहे धावा तब्बल 9, 1 गडी बाद. शेवटचा बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये परळीचे मनोज कदम आलेले आहेत शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. परंतु एका बाजूला अक्षय पाटील मोने यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये किंबहुना याच मॅच मध्ये जो खेळ त्यांनी केला होता, ओसंडून धावा 26 दिल्या होत्या, परंतु त्याच्या कंपॅरिझन मध्ये हे षटक चांगलं टाकलंय. येस, फटका आपण पाहिला हवेमध्ये. सुजी शेवाळे होता, कॅच पकडली जाते, विकेटचं पतन. 9 धाव संख्या, तब्बल आव्हान आहे 10 धाव संख्येचं आणि ते करावं लागेल कंपल्सरी. चेस म्हणजे 10 धावा या कराव्याच लागतील, कारण आहे सुपर ओव्हरची बॅच. चला फिल्डिंग लावा टीम 22 गाव योद्धा या टीमला विनंती आहे मित्रांनो, आपण फिल्डिंग लावा लगेच. चला आणि टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड आपण बॅटिंग ऑर्डर मित्रांनो लगेच पाठवा. आपण वेळ घेऊ नका, या सामन्यासाठी बराचसा वेळ गेलेला आहे, त्यासाठी आपल्याला विनंती, आपण आयोजन समितीला सहकार्य करा. आपण बॅटिंग ऑर्डर लगेच पाठवा आणि आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या. बनवायच्या आहेत धावा विजयासाठी. 10 येणारे बॉल आहे 6. सातारा प्रीमियर लीगची पहिली सुपर ओव्हर 2 संघांमध्ये रंगलेली आहे. टीम 22 गाव योद्धा जो संघ आहे, बाळूदादा पवार, सुभाष दादा जाधव, नितीन दादा सुर्वे आणि संदीप दादा सिनकर, दीपक दादा साळुंके यांच्या मालकीचा. तर एका बाजूला श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड, दत्तात्रय वगैरे साहेब, सुभाष धनावडे साहेब आणि बाळासो कुराडे साहेब यांच्या मालकीच्या संघांमध्ये आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू आहे. चेक विनंती आहे, चला लगेच टीम आपण फिल्डिंग लावा आणि बॅटिंग करणारी टीम आपले बॅट्समन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आणि नेक्स्ट मॅच ज्यांची आहे त्या दोन्ही टीमना आम्ही विनंती करतोय, आपणही लगेच तयार राहा. जशी ही मॅच संपेल तसं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय, अर्थातच मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय थर्मास बॉटल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले. हनुमंत हिनकुले स्टार खेळाडू आहेत आणि त्यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. स्वागत आहे सर आपलं. चला फिल्डिंग करणारी टीम लगेच क्षेत्ररक्षण लावा, बॅटिंग करणारी टीम लगेच बॅट्समन पाठवा. रोहित पाटील आपल्याला विनंती आहे, खूप वेळ गेलाय मित्रांनो, 1.5 तास जवळपास क्रॉस झालाय. कारण सकाळी आपण विचार केला तर 8:51 पहिला बॉल पडलाय. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतोय की वेळ वाचवा, कारण इथून पुढे आणखी 7 मॅचेस आहेत. दहा धावेचं आव्हान 10-10 आणि सध्या दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. आपण पाहिलं तर अगदी टाळ्यांच्या आवाजामध्ये सुजित शेवाळे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील मोन्या, दोन्ही बॅटर दाखल झालेत. 10 धावा त्यांना कंपल्सरी करायच्याच आहेत, हे महत्वाचं आहे. सातारा प्रीमियर लीग 2025 तुम्ही पाहताय SPL 2025 सीझन क्रमांक 1 मध्ये सध्या आपण आहोत. भूमिपुत्र मैदान, सेक्टर 23, कोपरखैने, लॉर्ड्स ऑफ नवी मुंबई.
ज्या मैदानाला म्हटलं जातं असं प्रत्येकाच्या आवडते मैदान, स्पर्धा यशस्वी करायची तर पहिला विचार केला जातो भूमिपुत्र मैदानासाठी, कारण की इथे स्पर्धा होणं म्हणजे 50% स्पर्धा यशस्वी होणं आणि राहिलेलं 50% तुमच्या हातामध्ये असतं. अशी मैदान आहे, असंही भूमिपुत्रांच्या हक्काचं मैदान सेक्टर 23 कोपरखैनेचं लॉट्स ऑफ नवी मुंबई मैदान सध्या मात्र तुम्हाला आम्ही दाखवतोय. एक चांगलं क्रीडांगण आहे आणि या मैदानावरती खेळणं बरेचशा खेळाडूंना आवडतं आणि किंबहुना याच मैदानावरती सातारा प्रीमियर लीग संपन्न होतीये. मॅच होईल सुरुवात. दोन्ही टीमला आपण देऊया पुन्हा एकदा शुभेच्छा. चला आपण घाई करा मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका. वारंवार आयोजन समितीकडून सूचना येते, आपण घाई करा, आपण वेळ घेऊ नका. ज्यावेळेस कुशल मुवमेंट असेल त्यावेळेस आपण वेळ घेतली तरी चालेल. त्याचबरोबर ओमी केनी ऑल इंडिया आयकॉन यांचंही स्वागत आपण व्यासपीठावरती करूया आणि आज ते खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. येवतीचे सुजित शेवाळे तर दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया आयकॉन अक्षय पाटील मोन्या अलिबाग, तर दुसऱ्या बाजूला पहिलं षटक ऑल इंडिया आयकॉन कोल्हापूरचे प्रथमेश राठोड पहिलं षटक हाताळतील. 6 बॉल 10 धावींची गरज. मॅच लावते सुरुवात. हा पहिला बॉल, बॅटचा किनारा, भाग्याचा सारा नाहीये. पहिल्या विकेटचं पतन. ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं होतं ते येवतीच्या शेवाळवाडी गावचे सुजित शेवाळे डॉन माघारी. मुंबई टेनिस क्रिकेटचं नाव घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर जाणारा खेळाडू, अर्थातच आमच्या नवी मुंबईची शान ओमी केने. स्वागत आहे, वेलकम ओमी, सुस्वागतम. आज या भूमिपुत्र मैदानामध्ये सातारा प्रीमियर लीग 2025 मध्ये त्याचे चाहते वाट बघतायत. ओमी केने कधी मैदानामध्ये येईल. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सुजित शेवाळेनं जागा सोडली. विकेटचं पतन, मोठी विकेट. सुजित शेवाळे या आधीची मॅच 50 लगावली. प्रेक्षक ते विसरून गेले, कारण की ही मॅच आहे जिथे प्रेक्षकांना बघायचं होतं 10 धावेसाठी सुजितचं योगदान काय राहील, तो माघारी गेला. आता मैदानामध्ये अक्षय पाटीलच्या खांद्यावरती जरूर जबाबदारी आहे आणि रोहित पाटील देखील मैदानामध्ये आता दाखल होतोय. निश्चित पाठीमागच्या मॅच मध्ये रोहित पाटील यांना मोठा खेळ करता आला नव्हता, परंतु या मॅच मध्ये जबाबदारी घ्यावी लागेल. बॅटिंगसाठी आलेले आहेत कराड तालुक्यातील भुरभुशी गावचे रोहित पाटील. चला घाई करा. दोन्ही फलंदाजांना आणि खेळाडूंना विनंती करूया की आपण वेळ घेऊ नका. प्रथमेश राठोड यांनी पहिल्या बॉलच्या पाठीमागे जे काम करायचं होतं 22 गाव योद्धासाठी ते काम केलेलं आहे. आता ही शेवटची विकेट असणार आहे आणि या जोडीवरती हा दारोमदार संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमचा आहे. बच के खेळना पडेगा, संभल के खेळना पडेगा, कारण की अशी विकेट आहे जिथे आपण पाहिलं तर सध्या बरंच प्रेशर जरूर आहे दोन्ही बॅटरवरती. मात्र सध्या कसा खेळ होतोय 5 चेंडूमध्ये तेही बघायचंय. हलक्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू पडतोय, काटा बदलतोय, कोण बदलतोय, मार्ग बदलतोय, प्रवाह बदलतोय, दिशा बदलतोय. हवेमध्ये हेडकावे घेणारा चेंडू धगधग देखील वाढवतोय. वॉट अ मॅच, सुपर रोवर आहे. धावा दिला नाहीयेत प्रथमेश राठोड ऑल इंडिया आयकॉन कोल्हापूर वरून. जसा तांबडा पांढरा रस्सा फेमस आहे ना कोल्हापूरचा, तसाच याचे फिरकीचे चेंडूही तेवढेच महाराष्ट्रामध्ये फेमस झालेत. यावेळी फुलटॉस चेंडू, शॉर्ट आर्म पूल केलाय, मिड विकेट रिझन, 1 बाउंड चेंडू आपण पाहिलं तर जरूर जाईल का, डोक्यावरून जातोय. 4 धावा, चौकार. प्रथमेश राठोड सोलापूरचा खेळाडू आणि त्याच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर हा चौकार लगावलाय. अगदी 4 धावेसाठी चौकार. रोहित पाटीलच्या बॅटमधून चौकार आला. आता 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये 6 धावा कंपल्सरी करायच्याच आहेत. रोहित पाटील एका साईडला बुरबुसी गावचा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला सोलापूरचा ऑल इंडिया आयकॉन प्रथमेश राठोड. सफल झाला, बिग हिट केला चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय. आहे खेळाडू, वॉट अ फिल्डिंग. मॅच विन झाली आहे संत बाळूमामा वॉरियर्स टीम. आपण पाहिलं तर मॅच झाला विजयी. षटकार हवा होता रोहित पाटील बुरबुशी टीमच्या. या खेळाडून संत बाळूमामा टीम साठी लगावला षटकार आणि कराडचा ढाण्या वाघ रोहित पाटील पुन्हा बरसला. येतोय षटकार. वॉट अ मॅच. करतोय आणि मी विनंती करतोय प्लीज दोन्ही टीमच्या खेळाडूंनी लगेच मैदानाच्या आतमध्ये व्हा. नवीन फ्रेश मॅच आपल्याला विनंती आहे.
ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर कराड प्रीमियर लीगचे कमिशनर सागर पाटील सर यांचं आगमन होत आहे. मनापासून स्वागत आहे. चला मी विनंती करतोय, नेक्स्ट दोन्ही टीम आपण लगेच तयारी करा. मातोश्री टीम तुमची बॅटिंग आहे, त्याचबरोबर वीर मराठा वॉरियर्स बोर्णे टीम आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. आम्ही तुम्हाला विनंती करतोय, वीर मराठा वॉरियर्स बोर्णे टीम आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा लगेच. आणि टीम संत बाळूमाम वॉरियर्स टीम आपण थोडंसं डगआउट खाली करा. आपल्याला विनंती आहे, तुम्ही जिंकलात, अभिनंदन आहे तुमचं, परंतु तब्बल 7 मॅचेस आहेत आजच्या दिवसामध्ये, थोडंसं सहकार्य करा, आपल्याला विनंती आहे. मॅच खूप चांगली झाली, सुपर डुपर मॅच झाली. आमचे समालोचकांनी अप्रतिम समालोचन केलं. आज खऱ्या अर्थाने समालोचनाची परभणी आहे. भारत देशातील नामवंत टेनिस बॉल क्रिकेटचे समालोचक आदरणीय चंद्रकांत शेट्टे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नेक्स्ट मॅचमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. त्यांच्यासोबत आशिष चोरगे स्टार समालोचक आमचे कराडचे, ते त्यांच्याबरोबर जोडले जातील. चला मॅन ऑफ द मॅच किरण सर, मॅन ऑफ